नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो9 लिमिटेड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे। अतिवृष्टी ढगफुटी पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आता शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्री खूप मोठा बदल होणार आहे, ढगफुटी होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे। पावसाचा हाहाकार या ठिकाणी आपल्याला रात्रीपासून होणार आहे। तर काही भागांमध्ये सुरू पण झालेला आहे, परंतु काही भागांमध्ये अजून बाकी आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप मोठा आणि धमाकेदार पाऊस आज रात्रीतून बघायला मिळत आहे। आपण डायरेक्टली आज पहाटेपासूनचा जे अंदाज आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत। पहाटे जर बघितलं 3-4च्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला हा कमी दाब जो आहे तो अकोला अमरावतीच्या या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि नागपूरच्या काही भागात बघायला मिळत आहे। तो कमी दाब सुरू असताना काही भागांमध्ये आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। मित्रांनो, अजूनही आपण ह्या ॲग्रो9 लिमिटेड ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, अति जोरदार पावसाचा इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। अतिवृष्टीसारखा ढगफुटी पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। वाशिम, हिंगोली, उमरखेड, पुसद आणि या ठिकाणी पंढरकवाडा आहे, इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे। तर अकोला, खामेगाव आहे, अकोटचा काही भाग, अमरावती आहे, तसेच अरवी आहे, जोरदार पाऊस आहे। तर अंचलपूरमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शिरपूर आहे, चोपडा आहे, अंबळनेर आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, साक्री, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे। अंबड आहे, परतूर आहे, जिंतूरचा काही भाग या ठिकाणी आहे, अति जोरदार पावसाची शक्यता आहे। तर धुळ्यामध्ये साक्री, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी सकाळी अंदाजामध्ये बदल होईल आणि त्यामध्ये आपल्याला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पूर्ण भागात ढगफुटी पाऊस आहे। त्याबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अति जोरदार पाऊस आहे। तर बुलढाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। नाशिक भागामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। खास करून सापुतारा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। मनमाड, नांदगावचा या ठिकाणी मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला याचा मुख्यतः परिणाम बघायला मिळत आहे। सकाळी सकाळी हा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तविली जाणार आहे। त्यानंतर साक्री तालुक्यामध्ये, धुळ्यामध्ये बऱ्याच भागात पाऊस आहे। नाशिक आणि धुळे हा मध्य भाग जो असणार आहे या भागात सुद्धा आपल्याला अति तीव्र पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे। त्यानंतर संध्याकाळनंतर आणखी बदल होईल आणि तो बदल म्हणजे नाशिक, धुळ्याचा मध्य भाग आणि नंदुरबारचा मध्य भाग जो असेल तर त्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळत आहे। त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। संध्याकाळचं वातावरण आहे। रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे नंदुरबारच्या भागात अतिवृष्टी ढगफुटी पाऊस होणार आहे। साक्री तालुका, धुळे आणि नंदुरबारचा जो मध्य भाग असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 31 तारखेला मध्यरात्री म्हणजे रात्रीचं वातावरण आहे, मध्यरात्र आहे, साधारणतः रात्री आपल्याला 7-8-9च्या दरम्यान हा पाऊस बघायला मिळेल। साक्री ते नंदुरबार, धुळे ते नंदुरबार हा जो मोठा भाग असेल, शिरपूर आणि साक्री तसेच नंदुरबार आणि धुळे हा जो मोठा भाग असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे। सर्व शेतकरी मित्रांनी रेड अलर्ट व्हायचं आहे। आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। खास करून हे 4-5 जिल्हे सांगितले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे। त्यामुळे आणखी नवीन अपडेट आल्यानंतर आपल्याला कळवण्याचा प्रयत्न असेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा नवीन अपडेट बघण्यासाठी। धन्यवाद।